जय जिजाऊ. मी इंदू गायकवाड, हिरकणी बुरुजपाचं साम्राज्य या बुरुजावर आपलं सहर्ष स्वागत करते. आजचा वेगळा विषय आहे. एक घडलेला प्रसंग तो आठवतोय आणि तो सांगावासा वाटतोय. तर एकदा सिग्नलला मी असताना एक पोतराज तो अंगावरती आसूड जोरजोरामध्ये अंगावरती मारत होता आणि ते आसूडामधून तो त्याचे अंगातले जे कलागुण, कौशल्य, सहनशक्ती या सगळ्याचा मिलाप साधून 2 पैशाची कमाई करत होता. उघड्या काळेभोर अंगावरती ते जोरजोरात फटके मारणं, पायातल्या त्या घुंगराच्या लयीमध्ये ताल धरणं आणि त्यातून एक संगीत आणि एक नृत्य याचा संगम साधणं आणि हा संगम तो मांडणं आणि बघणाऱ्याने त्यातून आनंद पण घ्यायचा आहे, त्याच्यातून बोधही घ्यायचा आहे, त्यातून सहनशीलता कशी ठेवायची हेही पाहायचं आहे आणि संघर्षही पाहायचा आहे. पोटाची खळगी भरायची तर काय करावं लागतं माणसाला हेही पाहायचं आहे. सगळंच त्याच्यामधून दर्शन घ्यायचं आहे. तर एकच गोष्ट त्यामध्ये नाही आहे, तर त्या सादरीकरणामध्ये वेगवेगळे गुणांचे पैलू दिसत होते. जगण्याची कला आणि जगवण्याची पण कला हे सर्व काही शिकवत होते. एक चालतं बोलतं विद्यापीठ त्या कला गुणातून दर्शन घडत होतं त्याचं आणि शिकायला मिळत होतं. आपण फक्त तो वेदना कशी सहन करतोय आणि तो काय दाखवतोय, त्याला काय सांगायचंय, तर हे फक्त बघायचं नसतं, तर त्याच्यातून बोध घ्यायचा असतो आणि जीवनाकडे कशा दृष्टीने बघायचं, कसं रोज सामोरं जायचं त्याला, याचाही आपण अभ्यास करायचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा मी तिथं सिग्नलला आमची गाडी थांबली, त्यावेळेलाही तो मला दिसला. तसंच नृत्य, तसंच त्याचं ते आसूड अंगावरती ओढणं, तसंच त्याने त्याचं सादरीकरण, परंतु थोडंसं वेगळं वाटत होतं. आता त्या दिवशी मला थोडंसं वेगळं वाटलं, तर त्या चापके मारण्याच्या लयीमध्ये, पायातल्या घुंगराच्या लयीमध्ये तो मला फरक जाणवला. दररोज तेच काम, दररोज आपण सिग्नलला थांबणार, दररोज तो येणार, दररोज मी ते पाहणार हे ठरलेलं असायचं. परंतु त्या दररोजच्या पाहण्यामध्ये मला काहीतरी एक वेगळं दिसायचं. त्याची कलागुण वेगळी दिसायची आणि त्याच्यातून त्याला जे तो पैसे गोळा करायचा ते पण त्याला वेगळे मिळायचे. रोज तेच पब्लिक नाही आहे, रोज तेच त्याचं सादरीकरण नाही आहे, त्याच्यातलं वेगळेपण आहे. काल ज्या वेदना झाल्या असतील त्याला त्या चाबकाच्या फटक्याने, त्याच आज झाल्या असतील असं नाही. त्याच दुसऱ्या दिवशीही त्याच होतील याचीही काही खात्री नाही. तर त्याचे ते फटके मारणं हे वेगळं, परंतु त्याची ती झळ त्याला किती पोचते आणि किती जोरात त्या जाणवता येते, तो किती त्याची तीव्रता आहे सहन करण्याची. दररोजच्या त्या फटक्यामधला जो मार बसतोय, तर ती सहनशीलता पण त्याची रोजची बदलती आहे. रोज तो त्या सिग्नलला येतो आणि हात पुढं करून पैसे मागतो. जे काही पब्लिक देतील, काही नाही देणार, तर ती सुद्धा सहनशीलता ठेवतो. प्रत्येकजण आपल्या हातावर पैसे टेकवेलच असं नाही. काही नाही ठेवत, काही देतात, काही कमी देतात, काही जास्त देतात, परंतु त्याने त्याचे जे चाबकाचे फटकारे मारलेले असतात उघड्या पाठीवरती, अंगावरती जोरजोरात, तर त्याचं ते पैशामध्ये मोल नाही. त्याला ज्या वेदना व्हायच्या त्या होतच असतात, परंतु त्याचे पैसे मात्र त्याचे सेम एकसारखे मिळत नसतात. कधी मिळतात, कधी मिळतही नाही. तर त्याचा आणि या पैशांचा असा काही मिलाप होत नाही. तिथं सारखेपणा दिसत नाही, तिथं वेगळेपणा असतो. सहनशीलतेमध्ये वेगळेपणा असतो, त्या चाबकाच्या फटकारांमध्ये वेगळेपणा असतो आणि पैसे हा भाग जो आहे पैशाचा तो वेगळा असतो. तर त्याला ते रोजचंच करणं भाग आहे, त्याच्यावरती त्याचं पोट भागत असतं, त्याच्यावरती त्याची चूल पेटत असते. आपण ते विसरून पण जातो, परंतु त्याच्यासाठी ते मात्र उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्याला ते रोज त्याच चाबकाच्या फटक्यांचा मारा सहन करणं ही मानसिकता घेऊनच त्याला रस्त्यावरती उतरावं लागतं. त्याच्यासाठी त्याला करावं होतं उघड्या अंगाला तेलाची मॉलिश करणं, त्याच्यानंतर मग काय ते त्याच्यासाठी नटणं थटणं ज्या काही गोष्टी असतात, पायात घुंगरं बांधणं, या सगळ्या गोष्टींची तयारी त्याला करावीच लागते.
बघते आणि त्या निथळणाऱ्या त्या घामातून, कुरळ्या केसांमधून त्याचा जो घाम गळत असतो, पाठीवर जे व्रण उठलेले असतात, तर हे त्याला नेहमीचंच होऊन जात असतं. पण बघणाऱ्याला ते दिसत असतं, परंतु त्याला त्याचे पाठीवरचे वळ नाही दिसत, फक्त त्याची तीव्रता दिसत असते. तर एके दिवशी असंच मला तो दिसला. त्यानंतर 4-5 दिवसांनीच परत दिसला आणि त्यावेळेला त्याच्या पायामध्ये घुंगरं नव्हते आणि तो जोरजोरामध्ये त्याच्या पाठीवरती, अंगावरती असे चाबकाचे ते फटकारे मारत होता. काहीतरी चवताळल्यासारखं, काहीतरी राग, संताप तो त्याच्या शरीरावर काढत होता आणि त्याच्या त्या फटके मारण्यामध्ये सुद्धा त्याची तीव्रता दिसून येत होती आणि त्याची ती पायात घुंगरं नसल्यामुळं त्याची ती संगीताची लय ती त्याला आधाराला नव्हती, ती त्या दिवशी त्याला साथ द्यायला नव्हती. तर कुठेतरी त्याला ते मिसिंग जाणवत असणार आहे आणि त्याचे चाबकाचे जे फटके ते जोरजोरात तडाखे बसल्यासारखे सपासप सपासप असे तो मारत होता. घाम निथळत होता, उघड्या अंगावरनं घामाच्या धारा होत्या, केसातून घाम गळत होता, काळ्या भोर त्या कातडीवरती पाण्याचे टपोरे थेंब निथळत होते आणि तो जोरजोरामध्ये ते फटके मारत होता आणि त्यातून तो काहीतरी असा त्याचा राग आतल्या आत घुसमटची ती तो त्या चाबकाच्या फटकारांमधून ते व्यक्त करत होता आणि ते कुठेतरी ते पाहताना मला जाणवलं की आज काहीतरी वेगळा संताप तो व्यक्त करतोय. परंतु त्या फटकाऱ्यांमध्ये सुद्धा एक असं होतं की त्याने इजा होणार नाही, जखम होणार नाही. पाठीवर सपासप तर बसतातच आहे, परंतु त्याला इजा नाही, कातडी सोलून निघत नाही, तिथं जखम होत नाही, तिथं रक्तांग बाहेर पडत नाही. तर अशा पद्धतीने परंतु रागाच्या भरामध्ये तो चाबकाचे फटकारे मारत होता. म्हणजे दुसऱ्या दिवशी समजा त्याला ते मारायचेच आहेत चाबकाचे फटके, तर मग ती जखम होता कामा नये. आज जर जखम झाली तर उद्या त्याला त्याच्यावर फटका मारता येणार नाही. उद्या त्याला त्याचा तो आसूड त्याच्या अंगावर फिरवता येणार नाही. उद्या त्याला त्या घुंगरं बांधून त्याची ती ताल, लय त्याला साधता येणार नाही. म्हणजे उद्या त्याला पैसे मिळणार नाही त्याचे. उद्या त्याची पोटाची खळगी भरणार नाही. उद्या त्याची चूल पेटणार नाही. म्हणजे त्याला उद्याच्या काळजीने त्याला आज फटके मारावे लागतात अंगावरती. म्हणजे कितीही राग असेल, कितीही संताप असेल, कितीही काही घडलेलं असेल, तरी सुद्धा त्याला एक इजा होणार नाही, रक्तबंबाळ होणार नाही शरीर आपलं, याची काळजी घेऊनच फटके मारावे लागतात. म्हणजे किती साधावं लागतं. त्यामधला जो बॅलन्स जो आहे माराचा सुद्धा आणि त्या चाबकाच्या फटक्यांचा सुद्धा, तर आणि त्या सहनशीलतेचा कसा बॅलन्स साधावा लागतो. आणि मला त्या दिवशी तो जाणवला. त्याचा जो राग व्यक्त करण्याचा आणि त्या चाबकांच्या फटक्यांचा त्याचा जो संबंध होता, तो कसा साधत होता, बॅलन्स कसा करत होता, हे मला कळलं होतं. त्यानंतर मग तो काही दिवसांनी मला तो त्या सिग्नलला नाही दिसला. त्याचा एक आठवडाभर 8-15 दिवसच तो ते ठिकाणी आणि त्याची जागा सतत बदलत असणार तो. बदलत्या जागेवरती, बदलत्या ठिकाणी त्याचा हा सिग्नलला जो आहे तो त्याचा पोट भरण्याचा हा दाखवण्याचा कार्यक्रम होत असेल. म्हणजे तो ते करत असावा वेगवेगळ्या ठिकाणी, कारण तीच पब्लिक नाही, तेच ठिकाण नाही, त्यामुळे त्याला इतर ठिकाणी जसं आहे तसं त्याला पैसे मिळत असावेत, म्हणून तो एकाच ठिकाणी नसावा. त्यानंतर तो मला दिसला नाही. परंतु मला त्या दिवशी जेव्हा मी त्याला पाहिलं त्या परिस्थितीमध्ये, जेव्हा तो जोरजोरात फटके मारत होता आणि माझं गाडी मार्गस्थ झाल्यानंतर माझं डोकं पण मार्गस्थ झालं आणि मी विचार करायला लागले की खरंच आपण सुद्धा या पोत्रात सारखेच आहोत की आपणही काम करतो. कोण व्यवसाय करतात, कोण काय करतात, माणसं वेगवेगळे धंदापाणी करतात, नोकऱ्या करतात, चाकऱ्या करतात. हे सगळं त्यांच्याही उघड्या मनावर चाबकाचे फटकारे बसतच असतात की कोणी साहेबांची बोलणी खावी लागतात, कोणाची इतर लोकांची बोलणी खावी लागतात. काही वेळेला आपल्याकडनं काम चुकतं, त्यावेळेला आपल्याला जोरजोरात फटके बसतात, आपल्याला अपमान सहन होतं, अपमानाचे फटकारे बसतात. काही वेळेला आपण आपल्याला त्रास करून घेऊन आपल्यावरती राग, जळफळाट सगळं काढतो आणि आपल्या मनाला आपण फटके देत असतो, तर त्याचीही इजा होते. आपल्याला सहनशीलता ठेवावी लागते आणि त्यातून आपल्याला मार्गस्थ राहावं लागतं, काम करावं लागतं. कारण आपणही 2 पैसेच कमवत असतो, आपणही कमाई करत असतो. एवढंच की आपण दुसऱ्या पुढे मागत बसत नाही, परंतु आपण जे ते काम करतो, जे सहन करतो, तर त्यामध्ये फटकारे जे बसतात तेही आपण आपल्याला सोसतील अशा पद्धतीने आपण करत असतो. कारण
आपल्यालाही ते टिकवायचं असतं, नोकरी टिकवायची असते, व्यवसाय टिकवायचा असतो. व्यवसायामध्ये एखादं समोरचे कस्टमर काही आले, आपल्याला काही आवाज चढवून बोलले किंवा काही अपमान केला, तरी आपल्याला ते कस्टमर तुटू नये म्हणून आपल्याला असं कंट्रोलमध्ये ठेवावं लागते आपली भाषा. जीभ घसरून देता येत नाही. आपल्याला नम्र आणि सौम्य भाषेत, शांत भाषेतच बोलावं लागतं, समजून सांगावं लागतं, जेणेकरून आपल्याला ग्राहक मिळाले पाहिजेत, तुटले नाहीत पाहिजे. आपला व्यवसाय, आपलं पोटपाणी, आपलं चूल त्यांच्यावरती चालू असतं. ते जर आपले दुकानात आले किंवा आपलं काही त्यांनी खरेदी केला माल, आपल्याला 2 पैसे मिळाले, तर आपला उदरनिर्वाह चालू होणार असतो. नोकरीतही तसंच असतं. आपल्याला काही चुकलं किंवा काही झालं तरी महिन्याचा जो पगार मिळत असतो, त्या पगारावरती आपली चूल पेटत असते. त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालू असतो. मग तिथंही आपण समझोता करून घेतो, समजावतो. बॉस बोलला, कोणी काय बोललं तरी आपण सहन करतो आणि पुन्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी कामावर जायचं असतं. पुन्हा तेच जर फटके आपल्याला बसत असतात, तर तेही सहनशीलता ठेवावी लागते, की आपल्याला दुसऱ्या दिवशी जायचं तर आज त्याच्यावर जखम नाही झाली पाहिजे. कारण जखम झाली तर आपल्याला परत त्याच्यावरती आपल्याला परत फटकारे सोसता येणार नाही. म्हणजे आपल्याला आयुष्याला जगता येणार नाही. आपल्याला सहनशीलता जर ठेवली नाही आणि आपण जर त्या गोष्टीची जाणीव ठेवली नाही, तर आपल्याला पुढच्या दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी पुढे जे प्रसंग येणार आहे त्याला आपण सामोरं कसं जाणार? म्हणजे तीही आपली अग्निपरीक्षाच असते. म्हणजे सहनशीलताही ठेवावी लागते. तर अशामुळं काय होतं, आपल्याला या सर्व गोष्टींकडं आपण जसं पाहतो ना, तसं ते आपलंही जीवन तसंच असतं. फक्त हे रस्त्यावर दिसतं ते वेगळं आणि आपण जे आपलं बंदिस्त असतं म्हणून आपलं ते दिसत नाही. परंतु आपणही आपल्या उघड्या मानसिकतेला फटकारेच देत असतो. सहनशीलता आपणही ठेवत असतो आणि आपणही ते सगळं सोसत असतो, भोगत असतो आणि पुढं वाटचाल करत असतो. तर हे जे आपल्याला दिसतं अवतीभोवती चित्र समाजामध्ये कुठेही आपल्याला, तर आपली नजर त्याकडे कशी असली पाहिजे, तर त्याच्यातून शिकलं पाहिजे, त्याच्यातून बोध घेतला पाहिजे, की हे रस्त्यावर जगणारी लोक कशी जगतात, परिस्थितीला कसे सामोरे जातात, कसा स्ट्रगल ते जगतात, कसं त्याला फेस करतात आणि आपण कसं करतोय. आपण जर असं माघार घेतले, आपणही सहनशीलता ठेवली नाही, आपल्यालाही हे फटकारे बसतात आणि आपण जर ते स्वीकारले नाही, त्यातून आपण नवीन मार्ग काढले नाही, बदल केला नाही काही, त्याच ठिकाणी राहिलो, तेच सहन करत राहिलो, त्याच गोष्टी करत राहिलो, तर आपण मार्गस्थ होऊ का? आपण आपल्यामध्ये बदल केला नाही तर कसं होईल बरं? आपल्याला साथ देणारी, आपल्याला अवतीभोवती असणारी आपली माणसं नसली काही, तर कसं आपल्याला जास्त फेस करावं लागतं प्रसंग. त्याचा राग आपण कसा काढत असतो. आता त्या दिवशी मला तो बदल जाणवला त्याच्यात. त्याच्या पायामध्ये घुंगरं नव्हती, तर त्यावेळेला त्याच्या अंगावरती तो सपासप वार करत होता. म्हणजे त्याला साथ द्यायला, त्याला लय साधायला ते घुंगरं नव्हती. तर तो बदल त्या दिवशी जाणवलाच ना. तसंच आपल्याही आयुष्यामध्ये रोज आपल्याबरोबर माणसं असतीलच, आपल्या जवळचे असतील, खात्री नाही. आपल्याला असली तरी ते साथ देतील, खात्री नाही. कुठलीही गोष्ट आपल्याला कधी जोरात आपल्यावरती सपासप वार होतील, सांगता येत नाही. कुठली परिस्थिती असेल, कसा बदल असेल, कशी माणसं असतील, कसं वातावरण असेल, कसं काम असेल, कसं आपल्याला पैसे मिळतील, एकसारखेच मिळतील, कशाची कुठल्याच गोष्टीची खात्री नाही. त्यातून आपण काय शिकायचं, काय बोध घ्यायचा आहे, तर आपण कसं टिकून राहायचं आणि आपण कशी सहनशीलता ठेवायची आणि मार्गस्थ कसं राहायचं आणि सतत बदल कसे करायचे. तर एका ठिकाणी थांबायचं नाही, विचारचक्र पण एका ठिकाणी नाही, चौफेर विचार करायचे, चौफेर बघायचं, अवतीभोवती बघायचं, समाजात बघायचं, परिस्थितीकडे बघायचं, बसणाऱ्या फटकाऱ्यांकडं बघायचं, आपल्यातल्या सहनशीलतेकडे बघायचं, आपल्यातल्या बदलाकडं पाहायचं, आपल्याला किती कमाई करता येईल, आपल्याला कसं आपल्याला व्यवस्थित आपल्याला बॅलन्स करता येईल सगळ्या आर्थिक, शारीरिक, मानसिक गोष्टींचा, याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे, त्याच्यातही सुधारणा करायची, प्रगती करायची, या सगळ्याच गोष्टी करायच्या असतात आणि ते करण्यासाठी आपले डोळे उघडे पाहिजेत आणि आपलं विचारचक्र सतत चालू पाहिजे. सतत आपण स्वीकारण्याची भूमिकेमध्ये असावं, आहे ती परिस्थिती स्वीकारण्याची आपली ताकद असावी आणि ती टिकवून ठेवावी. तर ह्या अशा गोष्टी आपल्याला या समाजातील इतर घटकांकडून, छोट्या छोट्या घटकांकडून आपल्याला पाहायला मिळतात, शिकायला मिळतात, अनुभवायला मिळतात.
आणि त्याचा कुठेतरी संबंध आपल्याही जगण्याकडे असतो. आपल्याही फटक्यांच्या जवळ आपल्याला घेऊन जातो. आपल्याही मानसिकतेकडे घेऊन जातो. आपल्याही आर्थिक स्थितीकडे घेऊन जातो. आपण कोण आहोत, काय सहन करतोय, काय सहन करावं लागणार आहे, काय सहन करत आलोय. तर ह्या गोष्टी आपल्याला कळतात. त्यासाठी आपण उघड्या डोळ्यांनी समाजाकडे पाहायचं. या सर्व छोट्या-छोट्या या घटकांकडं पाहायचं, लोकांकडं पाहायचं, परिस्थितीकडं पाहायचं, शिकायचं आणि पुढे जायचं. तर थांबायचं नाही जिथं आहे तिथं. प्रयत्नवादी राहायचं, नवं-नवं शिकत जायचं, नवीन परिस्थिती स्वीकारायची आणि आपण मार्गस्थ राहायचं आणि प्रयत्नपूर्वक आपण आपण आपली दिशा ठरवायची आणि त्या दृष्टीने आपलं नियोजन असलं पाहिजे, आपली मनाची तयारी पाहिजे. या सर्व गोष्टी साध्य करायच्या आणि पुढे जायचं, मार्गस्थ राहायचं. तर सर्वांनी याचा विचार करायचा, मनाची तयारी ठेवायची आणि उघड्या डोळ्यांनी जगाकडं पाहायचं, समाजाकडं पाहायचं आणि आपल्या स्वतःकडे पाहायचं. पुन्हा भेटूया. धन्यवाद.